नमस्कार. मी संतोष माळवे. मी प्रोफेशननी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. परंतु एक बेसिक आपल्याला एक आवड असते आणि त्यामुळे आपण काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात. आणि अ, बापू सरांची फेसबुकला आणि इन्स्टाला ज्यावेळेस मी त्यांचं एक क्लिप बघितली आणि त्यानंतर मी त्यांचं स्क्रिप्ट रायटिंगचं पहिलं एक सेशन होतं फेब्रुवारी महिन्यात, त्यावेळेस मी ते जॉईन केलं. आणि त्यावेळेस त्यांनी स्क्रिप्ट रायटिंग आणि हे जे किती महत्वाचं आहे, एक सिनेमा होताना तो बेस जो आहे तो किती महत्वाचा आहे ते त्यांनी पहिलं आम्हाला शिकवलं. तर ते ज्यावेळेस आपण स्टोरी एखादी आयडिया टू कन्सेप्ट डिझाईन करतो आणि त्यानंतर आपण त्याचं स्क्रिप्ट तयार करतो, तर त्याला 3 बेसिक पॅरामीटर जे आहेत, जिओग्राफी, कल्चर आणि मॅरेज इन्स्टिट्यूशन, हे किती महत्वाचं आहे आणि त्याचं ज्ञान आपल्याला असणं हे किती महत्वाचं आहे. ते जर असेल तुम्हाला चांगलं, तर तुम्ही एक चांगली स्टोरी स्क्रिप्ट तुम्ही डिझाईन करू शकता. त्यानंतरचा प्रश्न येतो की त्या स्क्रिप्टला आपल्याला व्यवस्थित ट्रीटमेंट द्यायची आहे आणि त्याच्यापासून आपल्याला ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. तर हे काम असतं डायरेक्टरचं. तर डायरेक्टरचं एकच काम नाही, मग त्याच्यावर तो स्क्रिप्ट रायटिंग पासून तर मग ते तुमचं सीन डिझायनिंग असतील, डायलॉग्स असतील, त्यानंतर तुमचं कॅमेराचं जे हँडलिंग आहे, कॅमेरा कशा पद्धतीने शूटचे हे असतात, वेगवेगळे शॉट्स असतात, ते शॉट्सचं डिझायनिंग आहे. त्यानंतर तुमचं वेगळ्या अँगलनी तुम्ही कसं शूटिंग घेऊ शकता, वाईड अँगल असतील, क्लोजअप असतील, हे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये. त्यानंतर प्रोडक्शन झाल्यानंतर एडिटिंग पण हे किती एडिटरचं एक महत्वाचं काम आहे, तेही त्यांनी आम्हाला समजून सांगितलं. आणि त्याच्यानंतर जसं साऊंड रेकॉर्डिंग, डबिंग, म्युझिक, त्यानंतर तुमची गाणी, हे सगळे त्या गोष्टी ज्या आहेत त्या इतक्या महत्वाच्या असतात. प्रत्येक पॅरामीटर हा महत्वाचा असतो आणि हे सगळं करताना त्याचं प्रोडक्शन मॅनेजमेंट, त्याचं प्लॅनिंग, शेड्युलिंग, कॉस्टिंग हेही आधी होणं गरजेचं असतं. हे जर आपण व्यवस्थित केलं तर आपण प्रोड्युसरला पण ते त्याच्यापुढे ठेवू शकतो की हा प्रोजेक्ट असा आहे आणि हा प्रोजेक्ट कॉस्टिंग एवढं आहे आणि हा प्रोजेक्ट हा लोकांपर्यंत या पद्धतीने पोहोचू शकतो. तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहे, फ्रॉम रायटिंग, फ्रॉम आयडिया टू कन्सेप्ट आणि स्टोरी डिझाईन करणं आणि तुमचा फिल्म तयार करण्यापर्यंत जे काही टोटल सगळे प्रोसेस आहेत, तर आम्हाला बापू सरांनी या 3 दिवसात खूप चांगल्या पद्धतीने ते एक्सप्लेन केलं. म्हणजे एक छोटीशी गोष्ट जशी ती फुलत जावी, तशा पद्धतीने त्यांनी त्या छोट्याशा बेसिक गोष्टीपासून तो सिनेमा बनण्यापर्यंत ते अगदी हळुवारपणे आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला त्यांनी 3 दिवसात समजून सांगितलेलं आहे. धन्यवाद बापू सर आणि सेन्स इंडिया फाउंडेशन.